नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत मोठी खुशखबर आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले होते। या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहनपर भत्ता देखील मिळणार आहे। राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे 4,000 अंगणवाडी सेविकांना 1,92,00,000 रुपयांचा निधी दिला आहे। हा भत्ता येत्या काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेमध्ये महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम हे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमार्फत करण्यात आलं होतं। अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी अगदी युद्ध पातळीवर काम केलं। प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये प्रोत्साहनपर भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या आणि यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये 2.5 लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सदस्या, आशा वर्कर यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल असं जाहीर करण्यात आलं होतं। राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे 4,000 अंगणवाडी सेविकांना 1,92,00,000 रुपयांचा निधी दिलाय। हा भत्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती मिळते। पुणे जिल्ह्यातील सेविकांसह पर्यवेक्षकांनी 3,84,512 अर्ज भरलेत। त्यासाठी 1,92,25,600 रुपयांचा निधी हा सरकारकडून मंजूर करण्यात आलाय। हा निधी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलाय। आता पुढील टप्प्यामध्ये हा निधी कोषागारामध्ये पाठवून त्याद्वारे संबंधित रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती आता समोर येते। तर मग मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी ही अत्यंत मोठी गुड न्यूज आहे। त्यांचे हक्काचे पैसे शेवटी त्यांना मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।